आणि 5च्या 5 बातम्या कोणत्या आहेत आपण पाहूयात। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेनेची घोडदौड सुरूच आहे। भाजपचे आतापर्यंत 5 उमेदवार बिनविरोध झालेले आहेत, तर शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत। अमजद खान आपल्याला या संदर्भात माहिती देणार आहेत। धुळ्यात भाजपचे 3 उमेदवार निवडणुकीपूर्वीच विजयी झालेले आहेत आणि या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी नागिंद मोरे सोबत असतील। मुस्लिम उमेदवारांमुळे भाजप आणि ठाकरेंमध्ये नवा वाद निर्माण झालेला आहे। नेमका वाद काय हे आपल्याला पाहायचं आहे। त्याचबरोबर राहुल नार्वेकरांकडून दमदाटी होते हे सत्य आहे। संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांवर काही आरोप केलेत, त्याला नवनाथ बन आणि स्वतः राहुल नार्वेकर यांनी उत्तर दिलंय। विशाल पाटील या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत। तर पूजा मोरे, पुण्यातून ही बातमी आहे, पूजा मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। त्यांना अश्रू अनावर झालेत, नेमकं कारण काय अविनाश पवार यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। सुरुवात करूयात कल्याण डोंबिवलीच्या बातमीनं। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेनेची घोडदौड सुरू आहे। शिवसेनेचे आतापर्यंत 4 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत, तर भाजपचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। कल्याणमधील प्रभाग क्रमांक 24 हा संपूर्ण बिनविरोध निवडून आलाय। काल भाजपच्या रंजना पेडणेकर यांच्या आधी प्रभाग क्रमांक 18 मधून रेखाताई चौधरी आणि प्रभाग क्रमांक 26 क मधून आसावरी केदार नवरे यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली होती। या सर्व विजयी उमेदवारांचे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून अभिनंदन केलंय। तर कल्याणमध्ये शिवसेनेचा 4था उमेदवार सुद्धा बिनविरोध निवडून आलाय। आमदार राजेश मोरे यांचे सुपुत्र हर्षल मोरे हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। प्रभाग क्रमांक 28 मधून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता आणि आता त्यांची सुद्धा बिनविरोध निवड झालेली आहे। अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमजद, एवढी मोठी गफलत कशी झाली? कारण इथे जर भाजप आणि शिवसेनेचे 4 आणि 5 उमेदवार निवडून येत असतील, निवडणुकीपूर्वीच 9 आकडा नगरसेवकांचा या दोन्ही पक्षांसमोर लागला असेल, तर विरोधक कुठेतरी त्यांची गफलत झाली आहे का? काय नेमका घोळ झालाय? विनोद सर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा जो शुभारंभ महायुतीने केला आहे आणि भाजपचे 5 आणि शिवसेनेचे 4 नगरसेवक हे बिनविरोध झाले आहेत। जे 3 ठिकाणी भाजपचे उमेदवारांसमोर एकही उमेदवार म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता आणि आज जे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्याने काही ठिकाणी जे अपक्ष होते, त्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार होते, ठाकरे गटाचे उमेदवार होते, मनसेचे उमेदवार होते, त्यांनी माघार घेतली आहे। म्हणजे महायुतीच्या विजयाचा शुभारंभ आता झाला आहे। परंतु सर्वात मोठा प्रश्न असा आहे की ठाकरे बंधू म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे जे पदाधिकारी आहेत आणि ज्यांची निवड या महापालिकेसाठी उमेदवारांच्या मुलाखत आणि एबी फॉर्म देण्यासाठी झाली होती, त्यांनी अखेर केला काय आहे की काही ठिकाणी उमेदवारच मिळत नाहीये आणि काही ठिकाणी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवार माघार घेत आहे। तर हा डॅमेज कंट्रोल आता हे कसे होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागले। परंतु महायुतीने एक प्रकारे घोडदौड सुरू केली आहे आणि उद्याचा दिवस एक आहे, उद्या शेवटचा दिवस आहे माघार घेण्याचा आणि अशी माहिती आहे की उद्या देखील काही प्रमाणात आणि काही जागेवर बिनविरोध होण्याची शक्यता आहे। 10 ते 15 जे प्रभाग आहे त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारासमोर 1 किंवा 2 उमेदवारांनी दाखल केला आहे, तर त्या ठिकाणी देखील बिनविरोध होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मतदानाआधीच महायुतीने विजयाचा धडाका लावला। विनोद सर, अगदी अमजद दिलेल्या अपडेट्सबद्दल धन्यवाद। म्हणजे एकूण थोडक्यात सांगायचं झालं तर कल्याण डोंबिवलीमध्ये पिक्चर अभी बाकी आहे असंच म्हणावं लागेल, कारण उद्या सुद्धा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। या दिवशी नेमकं काय होतंय ते पाहणं महत्त्वाचं असेल। पुढची बातमी आहे धुळ्यातून। महापालिका निवडणुकीआधीच धुळ्यासह जळगावात महायुतीनं आपलं खातं उघडलंय। धुळेमध्ये काल भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते, तर आज प्रभाग क्रमांक 17 मधून सुरेखा उगले यांची बिनविरोध निवड झाली आहे। त्यामुळे आता भाजपचे 3 उमेदवार निवडणुकीपूर्वीच विजयी झालेले आहेत। जळगावातही महायुतीचा 3रा आणि शिवसेनेचा 2रा उमेदवार बिनविरोध निवडून आलाय। डॉक्टर गौरव सोनावणे यांच्या पाठोपाठ प्रभाग क्रमांक 9 ड मधून मनोज चौधरी यांची सुद्धा बिनविरोध निवड निश्चित झालेली आहे। कल्याण डोंबिवली पाठोपाठ धुळ्यात सुद्धा तेच चित्र दिसतंय। नागिंद मोरे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। नागिंद, काय झालंय नेमकं? जसं आपल्याला कल्याण डोंबिवलीमध्ये पाहायला मिळालं, काही ठिकाणी उमेदवार नव्हते, तर काही ठिकाणी उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। मॅनेज झालेत का, अशा स्वरूपाची एक चर्चा तिथं सुरू झाली आहे। धुळ्यात काय स्थिती आहे?
नक्कीच विनोद सर, आपण जर पाहिलं तर काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा पहिला दिवस होता आणि या उमेदवारी अर्ज मागे घेताना काल भाजपचे 2 उमेदवार या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले होते आणि आपण जर आज पाहिलं तर आज एक उमेदवार या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेला आहे. 3 महिला या ठिकाणी भाजपच्या उमेदवारी करण्यापूर्वी या ठिकाणी निवडून आल्यामुळे आता भाजपने आपली विजय घोडदौड या ठिकाणी सुरू केली आहे. आणि आपण काही दिवसांपूर्वी जर पाहिलं तर जयकुमार रावल यांनी धुळे शहरामध्ये प्रचाराचा शुभारंभ करत धुळे महानगरपालिका दोंडाईच्या नगर परिषदेप्रमाणे आपण या ठिकाणी बिनविरोध विजय करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता आणि त्याच दिशेने त्यांनी आता त्यांची घोडदौड या ठिकाणी चालू केलेली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे आणि तोपर्यंत आपले अजून 10 उमेदवार या ठिकाणी जवळपास अजून बिनविरोध निवडून येतील असा विश्वास आता भाजपच्या नेत्यांकडनं आणि आमदार या ठिकाणी जयकुमार रावल असतील तसंच अनुप अग्रवाल असतील आणि भाजपचे जे ज्येष्ठ नेते असतील यांच्याकडनं व्यक्त केला जात आहे आणि तशा हालचाली देखील आता भाजपच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या आहे. मात्र आता इतर विरोधी पक्ष जे आहे म्हणजे जसं शिवसेना शिंदे गट असेल, राष्ट्रवादी अजित पवार असेल, शरद पवार गट असेल, तसंच इतर जे विरोधी पक्ष आता भाजपच्या विरोधामध्ये या ठिकाणी निवडणूक लढवत आहे त्यांनी आता या ठिकाणी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. आणि आज सकाळपासून धुळे शहरामध्ये चर्चा होत आहे की शिवसेना शिंदे गटाचे तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काही उमेदवारांना आपल्या नेत्यांनी अज्ञात स्थळी पाठवण्याच्या देखील आता चर्चा रंगू लागलेल्या आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही निवडणूक अधिकच चुरशीची होईल. मात्र तोपर्यंत उद्या माघारी गेल्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे अजून किती उमेदवार या ठिकाणी बिनविरोध निवडून येतात हे देखील पाहणं त्या महत्त्वाचं ठरणार आहे. विरोध सर, अगदी उद्या अंतिम दिवस आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा, त्यामुळे आणखीन काही उमेदवार बिनविरोध निवडून येतात का ते पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद नागेंद्र दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आता बातमी आहे मुंबईतून. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी काही उमेदवारांना दमदाटी केल्याचा आरोप नाही तर सत्य आहे असं विधान संजय राऊतांनी केलंय. विधानसभा अध्यक्ष असल्याचा राहुल नार्वेकरांना विसर पडल्याची टीका सुद्धा राऊतांनी केली आहे. राहुल नार्वेकर हे त्यांच्या घरातल्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांनी विरोधकांना धमकावल्याचा आरोप केला जातोय. दरम्यान संजय राऊतांचे आरोप बिनबुडाचे आहेत. पराभव दिसू लागल्यानं राऊतांनी हा आरोप केला असा पलटवार नार्वेकरांनी केलाय. सत्य आहे ते. मुळात राहुल नार्वेकर हे विसरले की ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि विधानसभेचा अध्यक्ष असे संकेत आहेत. नियम, संविधान, ते कायद्याचे अभ्यासक आहेत की त्याने शक्यतो अशा राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचं नसते. ते निष्पक्ष असतात. मला अशीच अपेक्षा होती संजय राऊतांकडनं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं. त्याचं कारण असं आहे, जेव्हा आपला पराजय आपल्याला स्पष्टपणे दिसतो त्यावेळेला आपण अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून कुठची तरी स्वतःच्या पराजयासाठी कारण शोधायचा प्रयत्न करत असतात. त्यातलाच हा एक प्रकार आहे. संजय राऊतांना त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे असे बिनबुडाचे आरोप करत असतात. आणि या संदर्भात विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, यापूर्वी सुद्धा पाहिलं तर राहुल नार्वेकर हे कायमच ठाकरे गटाच्या निशाण्यावर राहिलेले आहेत. मग ते पक्षाच्या संदर्भातला निर्णय असताना झालेला न्यायनिवाडा असो किंवा इतर अनेक बाबींवर राहुल नार्वेकरांवर कायमच ठाकरे गटानं टीका केलेली आहे. आजही जी टीका होते यात काही तथ्य आहे का? राहुल नार्वेकरांवर जे आरोप केले जात आहेत ठाकरे गटाकडून त्यात काही तथ्य आहे का? विनोदजी, ज्या पद्धतीनं आपल्याला माहिती आहे की राहुल नार्वेकर हे सातत्यानं शिवसेनेच्या टार्गेटवरती असतात. मात्र 225, 226 आणि 227 प्रभागांमध्ये राहुल नार्वेकर यांचे बंधू, बहीण आणि वहिनी या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र ज्या दिवशी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता त्यावेळेला जवळपास 12 ते 13 उमेदवारांकडनं डिपॉझिट जे आहे हे जमा करण्यात आलं. तशा पद्धतीच्या रिसीट ह्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडनं देण्यात आल्या. मात्र या उमेदवारांचे अर्ज जे आहेत हे घेण्यात आले नाहीत. त्या दिवशी हा सगळा प्रकार घडल्यानंतर बराचसा त्या ठिकाणी गोंधळ आणि तणावाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं होतं. त्यावेळेला आपणही त्या ठिकाणी पोहोचलो होतो. त्यावेळेला उमेदवारांचं प्रत्येकाचं असंच म्हणणं होतं की राहुल नार्वेकर हे जवळपास 3 ते 4 वेळा उमेदवार जिथे अर्ज भरतात तिथे येतात. खरं तर कुठच्याही प्रकारच्या अशा संविधानिक पदावरती असलेल्या व्यक्तीला या परिसरात येणं बंधनकारक, त्यांनी येऊ नये अशा पद्धतीची नियमावली आहे. मात्र त्यांनी नियमावली तोडली अशा पद्धतीचा एक त्यांच्यावरती आरोप केला. दुसरं म्हणजे त्यांनी या सगळ्या यंत्रणेवरती दबाव आणून
इतर उमेदवारांचे अर्ज घेऊ नये अशा पद्धतीच्या या सगळ्या सूचना करण्यात आल्या आणि त्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडनं सगळ्या उमेदवारांना मिसगाईड करण्यात आलं अशा पद्धतीचा एक आरोप राहुल नार्वेकर यांच्यावरती करण्यात आला। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर हाच आरोप होतोय की त्यांच्या घरातले उमेदवार असल्या कारणांमुळे त्यांनी इतर उमेदवारांचे अर्ज हे भरू दिले नाहीत किंवा त्यांचे अर्ज बाद कसे होतील अशाच पद्धतीनं यंत्रणेवरती दबाव आणला अशा पद्धतीचा आरोप केला जातोय आणि त्याच अनुषंगानं आता राजकीय आरोपसुद्धा जे आहेत हे होऊ लागलेले आहेत। खरं तर ज्यांचे अर्ज हे घेण्यात आले नाहीत त्यांनी न्यायालयात जाण्याचा पवित्रा जो आहे हा घेण्यात आलेला आहे। दुसरं म्हणजे CCTV फुटेजची मागणीसुद्धा त्या उमेदवारांकडनं करण्यात आलेली आहे की राहुल नार्वेकर हे किती वेळा त्या ठिकाणी आले आणि कशासाठी आले, त्यांचं कोणत्या अधिकाऱ्यांशी नेमकं बोलणं चालू होतं अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप हे केले जात आहेत। आणि सगळ्याच उमेदवारांकडनं म्हणजे सर्वपक्षीय भाजप सोडता इतर पक्षीय जे उमेदवार आहेत या उमेदवारांचं असं म्हणणं आहे की राहुल नार्वेकरांनीच हे अर्ज आमचे अर्ज भरले जाऊ नयेत याच्यासाठी सगळा हा दबाव आणलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या उमेदवारांनी डिपॉझिट जे आहे हे भरलेलं आहे, त्यांच्या हातात रिसीट आहे, मग आमचं डिपॉझिट भरल्यानंतर तुम्ही आमचा अर्ज का घेतला नाही अशा पद्धतीचा प्रश्न केलेला आहे। आणि यावरतीच आज संजय राऊतांनी जे आहे हे भाष्य केलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि राहुल नार्वेकरांना या निवडणुकीत पुन्हा एकदा ते त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करतायत अशा पद्धतीची टीका त्यांच्यावरती पुन्हा केली जाते। विनोदजी धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्सबद्दल। आपण बघतोय राहुल नार्वेकर पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या निशाण्यावर आहेत। आणि आता पुढची बातमी पुण्यातून आहे। महापालिका निवडणुकीत मुस्लिम उमेदवारांच्या मुद्द्यावरून भाजप आणि ठाकरेंमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे। खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधत भाजपने अनेक ठिकाणी केवळ आणि केवळ मतांसाठी मुस्लिम उमेदवार दिल्याचा आरोप केला आहे। तसंच राणे पिता पुत्र यावर काही बोलणार की नाही असा सवाल विचारत राणेंवरही त्यांनी निशाणा साधलाय। दरम्यान राऊतांच्या टीकेला किरीट सोमय्या यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। नाही, त्यांच्या मुस्लिम उमेदवारांनी अनेक ठिकाणी माघारसुद्धा घेतली हे आपण पाहिलं असेल। त्यांनी मुस्लिम उमेदवार नक्कीच दिले आहेत, पुण्यात दिलेले आहेत, संभाजीनगरला दिलेले आहेत, नाशिकला दिलेले आहेत। हां, आता राणेपुत्रांना सांगा काय करणार तुम्ही, सांगा तुम्ही त्यांना विचारा एवढा तुम्ही द्वेष करता मुस्लिम समाजाचा, पण शेवटी तुम्हाला मुस्लिम मतांसाठी मुस्लिम उमेदवार त्या त्या भागात द्यावे लागले की हा देश हा रामाचा देश आहे, रामराज्यवाला देश आहे। हा देश आमची संस्कृती हिंदू संस्कृती, हिंदू धर्म आहे, त्यात इतर धर्माचे लोक असणं याचा आम्ही कधीच विरोध करत नाही। परंतु हे राम भगवान श्रीराम, अरे हे कुठे गेले ग? रामाचं मंदिर बघायला गेले आणि आता ते काँग्रेसवाले सांगतात आमच्यासाठी राहुल गांधी राम आहे। बातमी पुण्यातून आहे। भाजपच्या धोरणावर टीका करणाऱ्या पुण्यातल्या पूजा मोरे यांना दिलेल्या उमेदवारीवरून पुणे भाजपमध्ये जोरदार नाराजी उफाळून आली होती। अखेर पक्षांतर्गत नाराजीची दखल घेत पूजा मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। उमेदवारी अर्ज मागे घेताना पूजा मोरे या ओक्साबोक्शी रडल्या। पूजा मोरे यांना धानोरी प्रभागातून भाजपनं उमेदवारी दिली होती, पण पूजा मोरे या भाजपच्या टीकाकार असल्याचा दावा करत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता। पहलगाम हल्ल्यानंतर पूजा मोरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा दावाही भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केला होता आणि त्यामुळे त्यांना निवडणुकीतून माघार घेण्याचे निर्देश स्थानिक नेतृत्वानं दिले होते आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला। सहन होत नाही की सामान्य घरचे मुलं की हे इथपर्यंत जात आहेत, लढतायत, उमेदवारी आणतात, की अनेकांना सहन होत नाही। आणि त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक 2 मधले जे काही पूर्वीचे उमेदवार असतील, आमचे विरोधक असतील, ज्यांना पिढ्यानपिढ्या राजकारण करायचंय, त्यांना हे सहन होत नाही की 8 महिन्यामधून आलेली मुलगी इथं या 8 महिन्यामध्ये एखादी मुलगी येते, भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळवते। त्यांनी पूर्ण प्रकारे प्रभाग क्रमांक 2 मधून निगेटिव्ह व्हिडिओ बनवले। त्याचबरोबर मी मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करत असताना त्यावेळेस आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाची त्यांना हे सहन होत नाही की 8 महिन्यामधून आलेली मुलगी इथं या 8 महिन्यामध्ये एखादी मुलगी येते, भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळवते। त्यांनी पूर्ण प्रकारे प्रभाग क्रमांक 2 मधून निगेटिव्ह व्हिडिओ बनवले। त्याचबरोबर मी मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करत असताना त्यावेळेस आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाची संधी भेटत होती। मुंबईमध्ये पहिल्यांदा मराठा क्रांती मोर्चा झाला, त्यावेळेस मी वयाचे 20व्या वर्षी असेल। त्या समाजाच्या भावना मी
मुंबईच्या त्या स्टेजवर मांडल्या त्यावेळेस माझ्याकडून समाजाच्या भावनेच्या व्यतिरिक्त आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल खालच्या भाषेमध्ये एकही शब्द बोलला गेला नव्हता. पण कुणीतरी एक मुलगी होती क्रांती मोर्चातली, तिच्या तोंडातून असं वाक्य गेलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, मी मराठा आरक्षण मागते, तुमची बायको मागत नाही. तर हे वाक्य माझ्या तोंडातील नाही. आणि याच संदर्भात आपण अविनाश पवार यांच्याकडून जाणून घेऊयात. अविनाश, या सगळ्या पत्रकार परिषदेनंतर आणि या सगळ्या एकूणच एपिसोडनंतर काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. एक म्हणजे पूजा मोरे यांच्या विरोधात कशा पद्धतीनं मोहीम चालवली गेली, भाजपचे कोणते स्थानिक नेते त्यामध्ये सक्रिय होते, आणि दुसरा मुद्दा म्हणजे आता जर पूजा मोरे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज मागे घेतला असेल तर मग भाजपच्या वतीने तिथे कोणी रिंगणात आहे का? निश्चित विनोदजी, आपण पाहतोय की आज हे संपूर्ण जे नाट्य आहे ते संपूर्ण राज्यासमोर आलं. ज्या पद्धतीने अर्ज छाननी माघारीची जी तारीख आहे ती आता उद्या संपते आणि त्याच्या अगोदरच पूजा मोरेच्या बाबतीत, धनंजय जाधव आणि पूजा मोरे या दोघा दाम्पत्याच्या बाबतीत आपण पाहतो की 2 दिवसापासून सगळं ट्रोलिंग चालू होतं. त्याला कारण असं होतं की पूजा मोरे यांनी ज्या पद्धतीने तिथे पहलगामच्या हल्ल्यासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी संदर्भात वक्तव्य केलं होतं. अशा बाबतीत तिला ट्रोल केलं गेलं आणि ते अगदी खालच्या स्तरावर ट्रोल केलं गेलं. एकूणच सोशल मीडियामध्ये हे सगळं जे वार सुरू होतं याचा बळी आता पूजा मोरे ही ठरलेली आहे. पूजा मोरेला आपला अर्ज माघार घ्यावा लागलेला आहे. एकूणच जसं आपण म्हटलं त्याच पद्धतीने इथे स्थानिक देखील राजकारणच्या अंतर्गत म्हणजे कुरघोड्या ज्या आहेत त्या होत होत्या आणि त्याचाच कुठेतरी बळी आहे अशी देखील चर्चा सुरू आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून तयारी केली त्यांनी, त्यानंतर प्रभाग क्रमांक 2 मधून त्यांना उमेदवारी मिळाली. आता ही उमेदवारी देखील थेट मुख्यमंत्र्यांकडून मिळाली अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. त्याच्यानंतर हे सगळं ट्रोलिंग झालं आणि एकूणच आपण जसं पाहतोय की मुरलीधर मोहोळ असतील इथे किंवा जगदीश मुळे या दोघांच्या याच्यामध्ये यांचा बळी गेलाय अशी देखील चर्चा सुरू आहे. आता आपण पत्रकार परिषद देखील ते थेट प्रश्न विचारले, मात्र त्यांनी बोट हे सुनील टिंगरेंकडे दाखवलेलं आहे, म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे दाखवलेलं आहे. मात्र एकूणच जर आपण पाहिलं तर पुणे महानगरपालिकेतल्या या सगळ्या राजकारणाचं ज्या पद्धतीने हे सगळं काही चालू आहे याच्यामध्ये पूजा मोरेंचं जे आज अर्ज माघारीचं प्रकरण आहे याच्या बाबतीत पुन्हा एकदा भाजपमध्ये अंतर्गत काही कुरघोड्या आहेत त्या समोर येताना दिसत आहेत आणि भाजपचे त्यांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर इथे आरपीआय गटाचा देखील उमेदवारी अर्ज आहे तो पुढे जाऊ शकतो अशी माहिती समोर येते. आणि एकूणच जर आपण पाहिलं तर पूजा मोरे ह्या भाऊक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पत्रकार परिषदेत देखील त्यांना अश्रू कोसळले होते. धनंजय जाधव हे देखील कार्यकर्ते आहेत, त्यांनी अनेक दिवस काम केलेलं आहे. यांनी पाठीमागच्या वेळेस जे प्रभाग क्रमांक 1 मधून तयारी केली होती त्यासाठी लाखो रुपये खर्च देखील केले होते. एकूणच त्यांची तयारी अंतिम टप्प्यात होती आणि आता ते उमेदवारीला सामोरे जात असताना अचानक त्यांच्यावर असं हे प्रकरण आल्यामुळं एक प्रकारे त्यांना हे सगळं रडू कोसळलेलं आहे. दोघे दाम्पत्य आता हे स्पष्टीकरण देताना दिसत आहेत की ज्या पद्धतीने हे सगळं काही ट्रोलिंग होत आहे याच्यातलं आम्ही काही केलेलं नाही. याच्यामध्ये बीड कनेक्शन देखील समोर येताना दिसतंय, कारण बीडमध्ये ज्यावेळेस हे मराठा समाजाचं आंदोलन होतं त्यावेळेस काही वक्तव्य केली गेली ही देखील पुन्हा एकदा ते व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल झाले. एकूणच या सगळ्याचा परिणाम म्हणून आज पूजा मोरेंना अर्ज माघारी घ्यावी लागलेली आहे. मात्र भाजपमध्ये जे काही चाललेलं राजकारण आहे ते देखील या निमित्ताने समोर येताना आपल्याला दिसत आहे. अगदी धन्यवाद अविनाश दिलेल्या अपडेट्स बद्दल. आपण बघतोय भाजपच्या स्थानिक स्तरावरचं राजकारण सुद्धा यामध्ये समोर येताना दिसतंय. आपण पुण्यातली ही बातमी पाहिल्यानंतर